गणगणगणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर आज मी माऊलींसाठी नैवेद्य बनवला आहे. याच्यामध्ये भाकरी, झुणका, मिरचीचा ठेचा आणि एखादा गोड पदार्थ बनवत असते. तर आता प्रथम आपण इथे भाकरी बनवूया. ज्वारीची भाकरी आहे, त्यासाठी मी इथे 2 वाट्या पीठ घेतलं आहे ज्वारीचं आणि आता ते छान पाणी लावून तिंबून घेत आहे. हे पहा, असं छान मऊसूत करून घ्यायचं आहे. एका भाकरीचा गोळा मी घेतला आहे. आता ही भाकरी आपण थापूया. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मग पुढील रेसिपींचे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. आता ही भाकरी माझी थापून झाली आहे. पिठाची बाजू आहे ती वर करत आहे. आता त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी सुकल्यासारखं झालं की भाकरी उलटून टाकायची आहे आणि दुसऱ्या बाजूने छान शेकून घ्यायची आहे. हे पहा, आता मी उलटून टाकत आहे. आता ही भाकरी मी दुसऱ्या बाजूने पण शेकून घेते आणि मग आता काय करायचं आहे, वरची बाजू होती ना तर ती गॅसवर ठेवायची आहे अशी आणि भाजून घ्यायची आहे. भाकरी पहा कशी टम्म फुगते आहे. अशी छान भाजून घ्यायची. मस्त फुगली आहे. आता ही मी भाकरी काढून घेते आणि दुसरी भाकरी करून घेते. हे पहा, ही थापून झाली आहे. आता मी तव्यावर शेकायला टाकत आहे. ज्यांना भाकरी जमत नाही आणि ज्या कोणी नवशिक्या असतील त्यांनी यातून शिकून घ्यावे. आता आपण मिरचीचा ठेचा बनवून घेऊया. तर कसा बनवायचा बघूया. थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल असं छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरे छान तडतडले, फुलले की त्याच्यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या टाकत आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळी घेतली आहे, ते टाकायचं आहे आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. छान टेस्ट येते. आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतून होत आहे असं वाटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे मीठ टाकून पण सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हा सगळा जिन्नस आहे या खलबत्त्यामध्ये काढून घेते आणि हे दगडी पाट्यावर वंट्यावर मी वाटून घेत आहे. मिक्सरपेक्षा याच्यावर वाटलं तर चव छान येते, पण तुमच्याकडे जर नसेल हा पाटा वरवंटा तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरवर करू शकता. त्याच्यामध्ये आता थोडंसं शेंगादाण्याचा कूट घातला आहे. हे शेंगादाणे मी भाजून घेऊन मग मिक्सरवर कुटलेले आहे. मिरचीचा ठेचा झाला. आता आपण झुणका बनवायला घेऊया. तर त्यासाठी मी 1 वाटीभर बेसन घेतलं आहे. या बेसनमध्ये पाणी घालून मी खालीच याची पेस्ट बनवून घेत आहे. घट्टच बनवायची आहे, पातळ नाही करायची आहे, कारण आपल्याला झुणका बनवायचा आहे तो थोडासा घट्टच असतो. हे पहा अशी. आता आपण याची फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे थोडंसं आणि ते गरम झालं की आता फोडणी करून घेते. त्याच्यामध्ये मोहरी टाकते. मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया. जिरं पण छान फुलली जातील. आता त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकून घेते. ती पण छान अशी परतून घ्यायची आहेत. मस्त खमंग फोडणी बसली आहे. आता त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे करून घेतले आहेत बारीक, ते टाकले आहेत. बारीक किसून घेतलं तरी चालेल आलं. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता, वाटलेली मिरची. हळद आणि हिंग टाकून घेऊया, पण मी लाल तिखट टाकून हा झुणका बनवत आहे. आता हे असं छान परतून झालं की याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, अर्धी वाटी. आता या पाण्याला अशी छान उकळी येऊ द्यायची आहे. गार पाण्यामध्येच पीठ नाही टाकायचंय. 1 चमचा लाल तिखट टाकते आणि स्वादानुसार मीठ टाकून घेत आहे. आता हे छान सगळं एकत्र मिक्स करून याला छान अशी उकळी आली या पाण्याला की आपण खाली बेसन जे कालवून पेस्ट केलेली आहे ते टाकून घ्यायचं आहे. हे पहा, आता हे सगळं टाकून घेऊन मी छान असं सगळं परत हलवणार आहे.
आणि एकत्र सगळं हलवून आता ते पाणी आटत येईल आणि घट्ट घट्ट व्हायला सुरुवात होईल. आता त्याच्यावर मस्त झाकण टाकून द्यायचं आणि रट 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 अशी छान दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. तर झाला झुणका तयार. आता हा झुणका झाल्यानंतर आता पुढचं आहे आपल्याला बनवायचं, तो म्हणजे मी आज शिरा बनवत आहे, गोडाचा शिरा. तर त्यासाठी काय करायचंय, आधी कोरडा रवा भाजून घ्यायचा आहे तूप न टाकता. तो असा छान भाजून झाला की मग त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि मग तो तुपासकट भाजून घ्यायचा आहे. इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. हे पहा, तर रवा भाजून झाला की मी त्याच्यामध्ये 2 वाटी दूध टाकलं आहे आणि 1 वाटी साखर. 1 वाटी रवा घेतला होता म्हणून मी 1 वाटी साखर घेत आहे. गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे जेवढं गोड घ्यायचं आहे तेवढ्या प्रमाणातच घ्या. कमी साखर घेतली, कमी गोडाचा केला वगैरे असं करू नका. खाताना तुम्ही कमी घेऊन खा, पण पदार्थ बनवताना जेवढं एक्सपेक्टेड साखर आहे त्याला तेवढी ती टाकलीच पाहिजे. आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकले आहे. अर्धा चमचा वेलची पावडर पण टाकत आहे आणि आता हे सगळं मिक्स करून आंबाडीच्या भाजीची चटणी, पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता हे पाणी उकळलं की याच्यामध्ये ती पानं टाकून वाफवून घ्यायची आहे आपल्याला. आंबाडीची भाजी आहे ही मिठाच्या पाण्यातनं 2 ते 3 वेळा अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण मातीची घाण वगैरे बसलेली असते. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 पाण्यातनं. हे पहा, पाण्याला उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता ही सगळी पानं आपल्याला याच्यात टाकून वाफवून घ्यायची आहे. चला, आता भाजी तर चांगली शिजलेली आहे आपली. आता हे पाणी आपण काढून घेऊया. गॅस बंद करते. पहा, पानं मगाशी कशी हिरवीगार दिसत होती, शिजल्यानंतर त्याचा कलर बदलतोय. आता हे पाणी सगळं यातलं निथळून घ्यायचं आहे. ती भाजी गार होतीये तोपर्यंत आपण हे लसूण आल्याचं याचं वाटण करून घेऊया. म्हणजे 3 मिरच्या, लसूण, जिरे आणि स्वादानुसार मीठ. आबडधोबड वाटण करून घ्यायचं आहे, जास्त बारीक पेस्ट नाही करायची आहे. हे मी करून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. चला, हे वाटण करून झालेलं आहे. आता हे वाटण काढून घेते मी आणि याच भांड्यामध्ये आपण ही भाजीचा हा जो पाला आहे सगळा उकडून घेतला ना, मग अशी वाफवून घेतला, तो मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. आपण गॅस लावलाय, पॅन ठेवलाय गॅसवर. थोडंसं तेल टाकायचं, 1 चमचाभर. हे पहा, तेल तापलं आहे. आता 1 चमचा मोहरी, हळद, जिरे आपण वाटणामध्ये घातलेले आहेत मगाशी, हिंग आणि हे वाटण. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. घेतलेली पेस्ट आहे भाजीची, ती टाकून द्या. आता त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आणि शेंगादाण्याचं कूट, हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. खोबरं घातलं तरी चालेल, ओलं खोबरं. भाजी आंबट आहे तर थोडासा गूळ तर जायलाच हवा, म्हणजे आंबट, गोड, तिखट अशी ही आपली चटणी तयार होणार आहे. तर मी याच्यामध्ये थोडासा गूळ टाकून देते. चला, तर ही आंबट, गोड, तिखट अशी ही आंबाडीच्या भाजीची चटणी रेडी आहे.